नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओला आपण 50 प्रश्नाची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राष्ट्रसभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्य ठराव संमत करण्यात आला होता? राष्ट्रसभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्य ठराव संमत करण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लाहोर अधिवेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, आरिष्ट आपल्या या ठिकाणी शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. आरिष्ट या शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संकट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, शिवसमुद्रम हा धबधबा पुढीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? शिवसमुद्रम हा धबधबा पुढीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पेनिसिलियम हे पुढीलपैकी कशाचे उदाहरण आहे? पेनिसिलियम हे पुढीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुरशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, सार्वजनिक काका यांचे पुढीलपैकी योग्य नाव कोणते होईल? सार्वजनिक काका यांचे पूर्ण नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गणेश वासुदेव जोशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, सलानाते हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे रूपे आहेत? सलानाते हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे रूपे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, भारतीय राज्यघटनेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ पुढीलपैकी कोणास जबाबदार असते? भारतीय राज्यघटनेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ हे पुढीलपैकी कोणास जबाबदार असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, यापैकी कोणत्या संतांची भारुडे हे विशेष प्रसिद्ध आहेत? यापैकी कोणत्या संतांची भारुडे हे विशेष प्रसिद्ध आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एकनाथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, महाराष्ट्रामधील कायदे मंडळ हे पुढीलपैकी कोणत्या स्वरूपाचे आहे? महाराष्ट्रामधील कायदे मंडळ हे पुढीलपैकी कोणत्या स्वरूपाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 द्विग्रही या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, हॉर्स पॉवर हे पुढीलपैकी कशाचे एकक आहे? हॉर्स पॉवर हे पुढीलपैकी कशाचे एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हॉर्स पॉवर हे शक्ती यांचे ते एकक आहे. प्रश्न क्रमांक 11वा, ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार पुढीलपैकी कोणास आहेत? ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार पुढीलपैकी कोणास आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जिल्हाधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, सध्या भारताच्या लोकसभेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? सध्या भारताच्या लोकसभेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 545 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, दगडावर केलेले कोरीव काम आपल्या या ठिकाणी योग्य शब्द सुचवायचा आहे. दगडावर केलेले कोरीव काम यासाठी पुढीलपैकी योग्य आपला शब्द सुचवायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शिल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीला पुढीलपैकी कोणता पर्वत पसरलेला आहे? महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीला समांतररित्या पुढीलपैकी कोणता पर्वत हा पसरलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 पुढीलपैकी कोणत्या शहरादरम्यान आहे? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 हा पुढीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान पसरलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, मराठी लिपी ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? मराठी लिपी ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डावीकडून उजवीकडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी पुढीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी पुढीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1
सोलापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 18 हैदराबाद मुक्तीसंग्राम यांचे नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले होते? हैदराबाद मुक्तीसंग्राम यांचे नेतृत्व हे पुढीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 दुरात्मा आपल्या ठिकाणी जोड शब्दाची फोड केल्यास पुढीलपैकी योग्य फोड कोणती होईल? दुरात्मा या जोड शब्दाची पुढीलपैकी योग्य फोड कोणती होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दु प्लस आत्मा या ठिकाणी करेक्ट फोड होईल. प्रश्न क्रमांक 20 जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे पुढीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पालकमंत्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 इलेक्ट्रॉनचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? इलेक्ट्रॉनचा शोध हा पुढीलपैकी कोणी लावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 22 जगामधील सर्वात मोठा खंड पुढीलपैकी कोणता आहे? जगामधील सर्वात मोठा खंड पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आशिया हा जगामधील सर्वात मोठा खंड आहे. प्रश्न क्रमांक 23 केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास असतो? केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतामधील कोणत्या पर्वतास निळा पर्वत म्हणून ओळखले जाते? भारतामधील कोणत्या पर्वतास निळा पर्वत म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 निलगिरी पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अडकिता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधील आहे? अडकिता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जे चकाकते ते सोने नसते आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. जे चकाकते ते सोने नसते आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मिश्र वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म पुढीलपैकी कोठे झाला होता? गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 टेंभू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 संगणकाचा असा कोणता भाग आहे ज्यास आपण प्रत्यक्षपणे स्पर्श करू शकतो? संगणकाचा असा पुढीलपैकी कोणता भाग आहे त्यांना आपण प्रत्यक्षपणे स्पर्श करू शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हार्डवेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महानगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यास पुढीलपैकी काय म्हणतात? महानगरपालिकेच्या पुढीलपैकी मुख्य अधिकाऱ्यास पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 त्यांना महानगरपालिका आयुक्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मुंबई नाशिक या महामार्गावर पुढीलपैकी कोणता घाट वसलेला आहे? मुंबई नाशिक या महामार्गावर पुढीलपैकी कोणता घाट हा वसलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कसारा व थळघाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 अंबरनाथ हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील ठिकाण आहे? अंबरनाथ हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया पुढीलपैकी कोणत्या लढाईने घातला गेला होता? भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया हा पुढीलपैकी कोणत्या लढाईने घातला गेला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्लासीची लढाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जहाल महत्ववादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ई जीवनसत्वाचा पुढीलपैकी महत्त्वाचा स्रोत पुढीलपैकी कोणता आहे? ई जीवनसत्वाचा पुढीलपैकी महत्त्वाचा स्रोत पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गव्हाचे अंकुर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 प्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते पुढीलपैकी कोण आहेत? प्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 समर्थ रामदास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 समाज स्वास्थ्य हे मासिक पुढीलपैकी कोणी चालवलेले होते? समाज स्वास्थ्य हे मासिक पुढीलपैकी कोणी चालवलेले मासिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रधो कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र हे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोयना ही नदी पुढीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना ही नदी पुढीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 विनाकारण हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? विनाकारण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उपसर्ग घटित या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कणिक तिमणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. कणिक तिमणे या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. कणिक तिमणे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खूप मारपीट करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राजवाडा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचा प्रकार आहे? राजवाडा या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समास आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तत्पुरुष समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक पुढीलपैकी किती आहे? ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक पुढीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कांचनगंगा हे शिखर पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? कांचनगंगा हे शिखर पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिमालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अंदमान निकोबार यांची पुढीलपैकी राजधानी कोणती आहे? अंदमान निकोबार बेटांची राजधानी पुढीलपैकी योग्य राजधानी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य राजधानी होईल. प्रश्न क्रमांक 46 प्रादेशिक बँकांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? प्रादेशिक बँकांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1975 मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 47 संयुक्त राष्ट्रांनी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केलेला आहे? संयुक्त राष्ट्रांनी पुढीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस हा घोषित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 48 घटक राज्यांचे मंत्रिमंडळ पुढीलपैकी कोणास जबाबदार असते? घटक राज्यांचे मंत्रिमंडळ हे पुढीलपैकी कोणास जबाबदार असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विधानसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारे उद्योग क्षेत्र पुढीलपैकी कोणते आहे? भारतामधील सर्वाधिक वेगाने पुढीलपैकी कोणते उद्योग क्षेत्र हे विकसित होत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 माहिती तंत्रज्ञान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न 51 कुल्लू मनाली हे शहर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुल्लू मनाली हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? आपण नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे कुल्लू मनाली हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ते.